पुढची बातमी आहे वाढत्या उन्हाळ्याची। विदर्भामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेलाय। अकोल्यामध्ये आज या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। अकोल्यामध्ये आज पारा 44 अंशांवर पोहोचला। दुपारच्या वेळी अकोल्याच्या रस्त्यांवर संचारबंदी सदृश स्थिती पाहायला मिळाली। तर वाशिममध्ये उन्हाचा पारा 42 अंशांवर पोहोचला। वर्ध्यामध्ये सुद्धा तापमान 43 अंशांवर पोहोचलाय। तर धुळ्यामध्ये पारा 41 अंशांपार गेलाय। नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती आणि बुलढाण्यात देखील 40 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पारा 40वर पोहोचलाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे। परतवाड्यात तरुणींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला कोठडी। अटक आरोपी आयान अहमद MIMचा कार्यकर्ता, त्यांची टोळी कार्यरत। भाजप खासदार अनिल बोंडेंचे आरोप। प्रकरणात अनेक नेत्यांची नावं येत असल्यामुळे अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा दावा। तर पुरावे असतील तर द्या, मंत्री बावनकुळेंचं आवाहन। मुंबईतल्या गोरेगाव नेस्को संकुलात लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचा महापूर। ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 6 जणांना अटक। मुंबई पोलिसांनी खारमध्ये उद्ध्वस्त केलं ड्रग्ज रॅकेट। 13,000चं भाडं असलेल्या घरातून चालायचं 30 कोटींचं ड्रग्ज रॅकेट। गुजरातमधून फरार आरिफ शेखची मुंबईत MD ड्रग्सची फॅक्टरी। पुण्यात समाज कल्याण विभागाच्या कार्यक्रमात हिडमाच्या गाण्यावर गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचं नृत्य। हिडमाचा उल्लेख पर्वत अशा अर्थी केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा। होर्मुझमध्ये इराणचीच नाकेबंदी करण्याचा अमेरिकेचा डाव। पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात अमेरिकेकडून नाकेबंदी। इराणी बंदरावरून येणाऱ्या जहाजांना रोखणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, तर संसद भवन परिसरात पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांकडून वंदन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।